हरिओम. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 1 2 श्लोक. आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे सुरू केलेलं आहे सत्संगाचं सत्र, त्याच्यामध्ये आपण आज आपला बहुतेक 3रा किंवा 4था सत्संग आज असावा. तर आपण या भगवंताच्या कृपेनं, आपल्या श्री गुरूंच्या कृपेनं या आजच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. तर मंगलाचरण घेऊ आधी. आज पंचमी आहे आणि परमपवित्र गुरूंचा वार, सकाळचा गुरूचा होरा 8 वाजता संपलेला जरी असला तरी आज गुरूंचा वार आहे. हरी हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. गुरुदेवाय आत्मदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः.
आत्मस्वरूपी जे गुरु आहेत आणि आपला आत्माच गुरु बनून जे आपल्यासमोर आलेले आहेत त्या परमपूज्य गुरुदेवांना कोटी कोटी वंदन करू आणि आपण आपल्या आजच्या या सत्संगाला सुरुवात करू. दुसरा श्लोक आपण पाहत आहोत. कालपर्यंत आपण पहिला श्लोक पाहिला. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पहिला अध्याय आणि दुसरा श्लोक. तर या ठिकाणी आपण काल पाहिलं की धृतराष्ट्र म्हणजे मूर्तिमंत आसक्ती किंवा मोह आहे. त्याला दुर्योधनाचा मोह झालेला आहे आणि धृतराष्ट्र म्हणजे अज्ञान असं सुद्धा या ठिकाणी महाराज सांगतात. आणि संजय म्हणजे विवेक, संजय म्हणजे संयम आणि आपल्याजवळ असणारी दैवी संपदा हे 5 पांडव आहेत. आपल्याजवळ असणारी आसुरी संपदा हे 100 कौरव आहेत. आपल्याजवळ असणारे 100 विकार हे कौरव आहेत. आपल्याजवळ असणारे ज्या आपल्या मनाच्या शुद्ध अगदी वृत्ती आहेत त्या 5 पांडव आहेत. दृष्ट आणि अदृष्ट प्रवृत्तीचा सतत सत किंवा असत प्रवृत्तीचं सतत युद्ध या हृदयरूपी धर्मक्षेत्रामध्ये चालू असतं. इथपर्यंतचा भाग आपण काल पाहिला. पण संयमाच्या द्वारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ मध्ये काय चाललेलं आहे ते आपण जाणू शकतो. म्हणजे आपला संयम आणि विवेक, खरं म्हणजे एकाग्रता, संयम आणि विवेक गुरुदेवांच्या सांगण्यानुसार आपला जेव्हा जागृत होईल आणि आपली वृत्ती ज्यावेळेस स्थिर व्हायला सुरुवात होईल त्यावेळेसच आपण या आत्मस्वरूपाला जाणू शकू किंवा आपण तिथपर्यंत पोहोचू शकू. तर संजय म्हणतो की पांडवांचे सैन्य व्यूहरचनेने उभे राहिलेले पाहताच दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन म्हणतो. आता दुर्योधन म्हणजे कोण? तर जो द्वैत भावनेमध्ये नेहमी वागतो. द्वैत म्हणजे मी एक आणि तुम्ही दुसरा. द्वैत म्हणजे हे माझं आणि हे तुझं अशी ज्याची वृत्ती आहे असा तो जो किंवा असा जो ज्याचं मन आहे संस्कारित झालेलं असा कोणताही मनुष्य जो आहे ज्याला अतिशय या संसार नश्वर शरीराची आणि या नश्वर असलेल्या पंचमहाभौतिक संसाराची ज्याला आसक्ती आहे तो दुर्योधन आहे, ज्याच्याजवळ द्वैत भावना आहे. तर द्रोणाचार्य म्हणतात की जेव्हा परमात्म्यापासून आम्ही अलग झालो आहोत, वेगळं झालो आहोत याची जाणीव होणे हेच द्वैत भावाचे ज्ञान होय. की मी आणि ईश्वर वेगळे आहोत. पण एकीकडं तर आता भगवद्गीतेत सांगतात भगवंत, आपण पाहिलं आधीच्या श्लोकामध्ये की ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन. तर या द्वैत भावाचे आचरण करणे तोच द्रोणाचार्य आहे. जेव्हा परमात्म्यापासून आम्ही अलग झालो आहोत, वेगळे झालो आहोत अशी आम्हाला जाणीव होते आणि जेव्हा खरोखर त्या परमात्मा प्राप्तीची तळमळ लागते, अभिलाषा मनात निर्माण होते आणि मग त्यावेळेस गुरुचा शोध आपण घेऊ लागतो आणि त्यावेळेस आपल्याला गुरु भेटल्यानंतर एक अंतःकरणात खरं म्हणजे ही स्थिती जी आहे ही सांगण्याची स्थिती नाही, ही प्रत्येकानं अनुभवण्याची स्थिती आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की आपण ही स्थिती अनुभवलेली आहे. आजही आपण अनुभवत आहोत. परंतु प्रकर्षानं जोपर्यंत आपल्याला गुरु मिळाले नव्हते आणि वाचून जेव्हा हे ज्ञान आपल्याला माहिती झालं की मी ईश्वर आहे, पण कसं आहे हे ज्याला जाणून घ्यायचं त्यानं गुरुच्या मार्गानं जावं लागेल. त्यावेळेस आपला सुरू असणारा गुरूंचा तो शोध आपोआप गुरुचं आपल्याकडं कोणत्या ना कोणत्या मार्गानं येणं, खरं म्हणजे हा विषय इतका विस्तृत होईल. परंतु या ठिकाणी आपला स्वतःचा जो अनुभव आहे पहा. गुरुदेव कोणाला सत्संगाच्या माध्यमातून मिळाले, कोणाला त्यांचे जे पहिले 120 रुपयामध्ये 17 पुस्तकं मिळायचे त्या 17 ग्रंथाच्या माध्यमातून मिळाले, कोणाला अगदी जुन्या काळात ब्लॅक अँड व्हाईट ATMवर चालणारा जो सत्संग होता सकाळी 7 वाजता कोणाला त्या माध्यमातून मिळाले.
तर कोणाला अगदी अगरबत्तीचा पुडा घरी नेला आणि त्या सुवास आणि त्याच्यावर लिहिलेलं, त्या पुड्यावर लिहिलेलं ज्ञान त्याच्या माध्यमातून गुरुदेव मिळाले. तर कोणाला आपल्या एकमेकाच्या सांगण्याच्या माध्यमातून मिळाले. मला गुरुदेव ATMवर चालणारा सत्संग आणि मला पाठवलेले माझ्या मेवण्यांनी 17 ग्रंथ, त्या माध्यमातून गुरुदेव मला म्हणजे माझ्या मनात इतकी ओढ लागली, इतके व्रत वैकल्य उपवास केले होते. परंतु शेवटी प्रदोष व्रत केलं गुरुदेव भेटण्यासाठी आणि शेवटच्या 11व्या प्रदोषाच्या दिवशी मला गुरुदेवांनी माझ्यावर कृपा केली, दीक्षा दिली. मला आजही आठवतं ते. खूप पाऊस आला आणि आज मिळणारी दीक्षा कॅन्सल झाली. एकादशीच्या दिवशी मिळणारी, दुसऱ्या दिवशी द्वादशी होती आणि त्रयोदशी पण होती संध्याकाळी. सकाळीसुद्धा नुसते गुरुदेव आले आणि निघून गेले, कारण की मैदानामध्ये खूप पाणी साठलेलं होतं. आणि संध्याकाळी त्या परमपवित्र प्रदोषकाळी अगदी गुरुदेवांनी माझी इच्छा पूर्ण केली. मनातली शिवस्वरूप गुरुदेव मला प्राप्त झाले. आणि दीक्षा देताना गुरुदेव त्यावेळेस प्रत्येक लाईनमधून फिरायचे. अर्थात मी समोरच 3 नंबरवर बसलेली होते आणि गुरुदेव जेव्हा जवळून गेले तो क्षण मी कधीच जीवनातला विसरणार नाही. गुरुदेवांचे परमपवित्र मंगलचरण मी त्या दिवशी अगदी जवळून पाहिले. मनोमन मी त्याच्यावर नतमस्तक झाले. 1 माळ, 2 माळ, 10 माळी जोपर्यंत होत नव्हत्या तोपर्यंत गुरुदेव सगळ्यांच्या मधून फिरत होते. अतिशय परमपवित्र अशी मंगलबेला होती ती. आणि त्या मंगलबेलेमध्ये गुरुदेवांची आपल्याला प्राप्ती झाली. तर म्हणून आधी जीव जो आहे तो साधक होतो, भक्त होतो आणि नंतर तो सिद्ध होत असतो. तर तेच या ठिकाणी सांगतात की ज्याच्याजवळ म्हणजे आपणही पहिले द्वैत भावाचं आचरण जेव्हा आपण केलं, आपण द्रोणाचार्यच होतो त्यावेळेस. तर द्रोणाचार्य म्हणजे इथं गुरूंचं नाव आहे द्रोणाचार्य. ज्याच्याही मनामध्ये द्वैत भाव आहे, परंतु ज्याला गुरुची आवश्यकता वाटली, या 2 प्रवृत्तीमधला जी प्रथम वृत्ती आहे ती गुरु असते. म्हणजे आपला आत्माच ही तळमळ सुरू करतो आपल्याला गुरुच्या शोधाची, तोच वाटाड्या होतो. म्हणून आत्म्याला सुद्धा गुरु म्हटलेलं आहे. परंतु त्यानंतर सद्गुरू योगेश्वर श्रीकृष्ण हेच असतात जे योगसिद्ध आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचं ज्ञान सांगणारे जे गुरु आपल्याला भेटतात ते सिद्ध असतात असं सांगतात. आता आपल्यालाही गुरु स्वरूपामध्ये साक्षात भगवंताचं ज्ञान सांगणारे आणि कदाचित भगवान श्रीकृष्णानेही कुठं सांगून ठेवलेलं नसेल इतकं व्यासोच्छिष्ट जगत असं म्हटलं, खोल ज्ञान आपल्याला गुरुदेवांनी दिलं. कसं बसावं, कसं बोलावं, काय खावं, काय खाऊ नये, कसं खावं, कुणाच्या घरचं खावं, कसं आचरण करावं आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती कशी करावी इथपर्यंतचं सूक्ष्म ज्ञान गुरुदेव आपल्याला देत आहेत. तर राजा दुर्योधन मोह जेव्हा या द्रोणरूपी गुरुदेवांच्या जवळ जातो, कारण की दुर्योधन म्हणजे मोह आहे आणि द्वैत भावामध्ये जगणारे श्री गुरु द्रोणाचार्य, मोह हे सर्व व्याधींचं मूळ आहे. दुर्योधन म्हणजे दोषयुक्त आणि ज्याची आत्मिक संपत्ती दूषित झालेला आहे असा तो दुर्योधन. मग आत्मिक संपत्ती खरं म्हणजे हीच स्थिर संपत्ती आहे. बाह्य संपत्तीला महत्त्व देऊ नका. म्हणून काल मी सांगितलं की एखादा साधक किंवा एखादी साधिका ज्यावेळेस छाती ठोकून सांगत असेल की मला या बाह्य संपत्तीची कोणाच्या गरज नाही किंवा मला हे मुलं बाळं धन वैभव याचीसुद्धा आवश्यकता नाही, जर एखाद्या वेळेस प्राप्त परिस्थिती तशी असली तर मी हे सर्व सोडून जाऊ शकेल, तर तो कशाच्या जोरावर म्हणतो, तर तो या आत्मिक संपत्तीच्या जोरावर म्हणतो. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे कात्यायनी ही जी याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी होती आणि गार्गीनं जेव्हा याज्ञवल्क्याला समर्पित झाली, तर याज्ञवल्क्य ज्यावेळेस निघाले पुन्हा एकदा ध्यान भजन करण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे माझ्या आश्रमातल्या जेवढ्या गायी आहेत त्यावेळेस गायींना
संपत्ती मानायची आणि जितके विद्यार्थी आहेत दोघीजणी अर्धे अर्धे वाटून घ्या. मैत्रेयी आणि कात्यायनी, सॉरी गार्गी नाही, मैत्रेयी आणि कात्यायनी, माफ करा. तर मैत्रेयी आणि कात्यायनी तुम्ही दोघीजणी वाटून घ्या. तर त्यावेळेस कात्यायनीनं मस्त खालवलं, म्हटली ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी तुमच्या मार्गात अडथळा होणार नाही, हे कात्यायनीनं म्हटलं. पण मैत्रेयीनं मात्र म्हटलं की मला या गायी, हा आश्रम, हे विद्यार्थी, मला यांच्याशी काही घेणं देणं नाही. यांनी जन्म घेतला, यांचं जसं प्रारब्ध असेल तसं हे जगणारच आहेत. माझ्या इथं असण्यानं किंवा नसण्यानं यांच्या जीवनात काहीही फरक पडणार नाही. पण मला या तुमच्या संपत्तीत वाटा नको, परंतु तुम्ही जे प्राप्त करण्यासाठी आणि जी आधी प्राप्त केलेली संपत्ती आहे त्या संपत्तीत मला हिस्सा पाहिजे. हे सोडून तुम्ही चाललेले आहात नश्वर. याचा अर्थ असा आहे की याच्यापेक्षाही दुसरं काहीतरी शाश्वत जे आहे ते अतिशय मौल्यवान आहे आणि ते तुमच्याजवळ आहे, त्याच्यामध्ये मला हिस्सा द्या. खरं म्हणजे आजकाल या भौतिक युगामध्ये पतीच्या बाह्य संपत्तीमध्ये स्त्रीचा अर्धा वाटा आहे असं आपण मानतो. दुर्दैवानं पतीही याज्ञवल्क्यासारखे आपले नाही आहेत, माफ करा कोणाला रागील, परंतु त्यांच्या संपत्तीत आपल्याला हिस्सा मिळावा असं कोणतेही गुण त्यांच्याजवळ नाही. आणि हा आधी भौतिक पंचमहाभूताचा पुतळा देह आहे, याचं जोपासन करण्यासाठी निश्चितच त्याच्या बाह्य संपत्तीचा उपयोग होत असेल, परंतु आत्मिक संपत्तीसाठी त्यांच्याजवळच जर नसली तर ते आपल्याला कुठून देणार. म्हणून ती संपत्ती आपण त्यांच्याकडून प्राप्त करू शकत नाही. परंतु पूर्वकाळीच्या शास्त्रामध्ये मात्र ज्यावेळेस याज्ञवल्क्यासारखे पती होते आणि घरोघरी ज्यावेळेस लोक साधना आणि उपासना भजन करायचे, त्यावेळेस कोणत्या संपत्तीमध्ये, तर याच संपत्तीमध्ये स्त्रीचा हिस्सा असावा असा अभिप्रेत शास्त्राला त्या काळात होतं आणि धर्मालाही त्या काळात होतं. आणि नेमकं धर्माच्या या वर्मावर बोट ठेवून मैत्रेयीनं याज्ञवल्क्यांना म्हटलं की मला तुमच्यासोबत घेऊन चला आणि तुमच्याजवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान मला द्या. आणि याज्ञवल्क्य खरोखर मनातून संतुष्ट झाले आणि मैत्रेयीला त्यांनी हे जे आत्मज्ञान त्यांच्याजवळ होतं तर भरभरून तिच्यावर कृपा केली आणि मैत्रेयीला आपल्या या आत्मज्ञानातला अर्धा हिस्सा त्यांनी दिला आणि मैत्रेयी परिपूर्ण झाली त्या ज्ञानानं आणि स्वतःचा उद्धार करून निघून गेले. तर असं हे जे ज्ञान आहे, तर या आत्मिक संपत्तीला सोडून जो शारीरिक संपत्तीकडे जातो तोच खरं म्हणजे दोषी असतो. तो प्रत्येक जीव जो आहे तो दुर्योधन आहे. मनुष्याला तो प्रकृतीकडे खेचत असतो आणि वास्तविक ज्ञान प्राप्त करून घेण्याची प्रेरणासुद्धा कदाचित त्याचे गुरु त्याला देत असतात. मोह असतो तोपर्यंत प्रश्न शिल्लक असतात आणि मोह संपला की सर्व पूर्ण होतं. आणि म्हणून ज्याचा मोह संपला, ज्याला माहिती आहे आज हे ज्याच्याजवळ आहे हे त्याच्याजवळही स्थिर राहणार नाही, हे त्याच्यापासून दुसऱ्याकडं म्हणजे पतीजवळ असेल त्याच्या मुलाकडं हस्तांतरित होणार, मुलाकडून त्याच्या मुलाकडं, म्हणजे ही स्थिर संपत्ती नाही. म्हणून कदाचित ही टिकवणारही नाही एखादा आपला वंशी जो असेल तो. आणि म्हणून याचा मोह संपला की तो या संपत्तीकडे लक्ष देत नाही. व्यूहरचनायुक्त पांडवांचे सैन्य पाहून, म्हणजे व्यूहरचना कशी केलेली आहे ते पांडवांचं सैन्य पाहून, म्हणजेच पुण्यशील सत्प्रवृत्तीचा जमाव पाहून दुर्योधन गुरुद्रोणांच्या जवळ गेला. पापी मनुष्य असला ना, सत्शील मनुष्य त्याला पाहिला की त्याचं डोकं भडकतं आणि सत्शील माणसाचं पापी माणसाला पाहिलं की, म्हणजे जो आसुरी संपत्तीने युक्त असतो अशा लोकाला पाहिलं की पुण्यवान मनुष्याचं डोकं भडकतं. कारण की या दोघांचे गुण, यांची दोघांची वोरा जेव्हा एकमेकांना टक्कर मारते त्यावेळेस सत्शील मनुष्याच्या वोरामध्ये किंवा असत्शील दृष्ट मनुष्याची जी वोरा असते, सत्शील मनुष्य त्याच्याजवळ टिकू शकत नाही. तर म्हणून ही सतशील सतप्रवृत्तीची संघटन पांडवाचं जेव्हा पाहिलं तर उपहासानं दुर्योधन आपल्या गुरुला म्हणाला की यशयतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. कारण की कौरव आणि पांडव दोघंही गुरु द्रोणाचार्यांचे शिष्य होते, पण मनोमन मात्र गुरु द्रोणाचार्य पांडवांवर अधिक प्रेम करायचे. दुर्योधनसुद्धा हे जाणून होता. तर म्हणून
तो कुत्सित भावनेनं गुरूंना म्हणतो की आचार्य द्रुपदाचा पुत्र आणि तुमचा बुद्धिमान शिष्य धृष्टद्युम्न याने व्यूहरचना केलेली, कारण की त्या दिवशी यांचा सेनापती द्रुपद पुत्र धृष्टद्युम्न होता. तर त्यानं केलेली जी व्यूहरचना आहे ती कशी आहे आचार्य, ती पहा. शाश्वतत्व. धृष्टद्युम्न म्हणजे कोण, तर परमात्म्यावर स्थिर श्रद्धा असणारा, अतूट श्रद्धा असणारा आणि दृढ मनोबल असणारा जो आहे तो धृष्टद्युम्न आहे. त्याचंच नाव धृष्टद्युम्न आहे. तोच पुण्यशील प्रवृत्तीचा नेता होऊ शकतो की ज्याचं आत्मिक मनोबल अतिशय दृढ आहे आणि ज्याची या अगदी काहीही झालं तरी या जीवावर त्याची शाश्वत म्हणजे विश्वास आहे, दृढ श्रद्धा आहे. आणि खरोखर आपल्यावर अशी वेळ आली होती 7 वर्षाच्या आधी, पण अनेक आत्मे भाग्यवान ठरले की ज्यांनी एवढं मोठं संकट आलेलं असतानासुद्धा गुरुदेवांवर विश्वास ठेवला आणि गुरुदेव सांगितलेल्या मार्गाने ते गेले, ते मार्गापासून भटकले नाहीत. तोच पुण्यशील प्रवृत्तीचा नेता, तो प्रमुख होण्याचा लायकीचा असतो. साधन कठीण न मन कर टेका. नुसतं साधन म्हणजे काही लोक खूप माळा करतात, खूप ध्यान भजन करतात, परंतु कोणी काही सांगितलं की मन मात्र इकडं तिकडं जातं. तर साधन कठीण करून उपयोग नाही. कठीण साधन तर कराच, पण मनसुद्धा तितकंच बळकट ठेवा. कोणी काही बोललं तर त्याला उत्तर देण्याची तयारी ठेवा आणि त्याला उत्तर देण्याची तयारी आपली असलीच पाहिजे. म्हणून मनाचा निग्रह पूर्णपणे असला पाहिजे. आता सेनेचा विस्तार बघा. कशी सेना आहे ही, कौरव आणि पांडवांची, सत आणि असत प्रवृत्तीची. खरं म्हणजे कौरव पांडव हे आता असत आणि असत प्रवृत्ती समजा या ठिकाणी. तर अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. या सेनेत महेश्वासा म्हणजे महान अशा ईश्वराच्या ठिकाणी आश्रय देणारे भावरूपी भीम आहेत. आपल्याला देवाच्या जवळ कोण घेऊन जातो? भाव ही कारण ईश है, या मूर्तीनं स्वर्ण काष्ट पाषाण, सतचित आनंद रूप है, व्यापक है भगवान. केवळ भाव आपल्या शरीरातला जागृत करून ईश्वराच्या चरणी नेणारे ते भावरूप असलेले ते पितामह तो भीम आहे. या भीमाच्या जवळ फक्त भाव आहे, म्हणून हा भीम कृष्णाच्या जवळ टिकून आहे, हा भावरूपी भीम. आणि असे आपले गुरु, खरं म्हणजे आपल्या गुरुमध्ये भीम समाहित झालेला आहे. बळकट भीमासारखा भाव आहे आणि ज्याच्याजवळ बळकट भीमासारखा भाव असला तो आपण तर स्वतः सतरती इतरांतारे येते. तो स्वतः तरतो, पण त्याचा तो दृढ भाव पाहून दुसरे लोकसुद्धा तो ज्या मार्गानं जातो, तो ज्याच्या मागं जातो त्याच्या मागं ते लोक जात असतात. म्हणून अनुरागरूपी अर्जुनासारखे अनेक शूरवीर यही लागी विरागी अति अनुरागी, जय श्री सच्चिदानंदा, जय श्री सच्चिदानंदा. हा मनाचा अनुराग कुठं जुळला, तर तो गुरुदेवांच्या चरणी जुळला. आणि हा जुळणारा अनुराग जो आहे तोच अर्जुन आहे. सतत अनुराग म्हणजे काय, तर आपलं मन कुठं बांधलेलं आहे, तर आपलं मन त्या गुरुस्वरूपी चरणांच्या जवळ किंवा त्या ईश्वर कृष्णरूपी ईश्वराच्या चरणाच्या जवळ आपलं मन बांधलेलं असलं पाहिजे. तोच अर्जुन आहे. आणि सात्विकतारूपी सात्यकी, सत्वगुण ज्याच्याजवळ आहे तो सात्यकी सारथी झालेला आहे भगवान श्रीकृष्णाच्या रथाचा. आणि चराचरामध्ये सर्वत्र ईश्वर भरून राहिलेला आहे असा विराट राजा जो आहे, जो द्रौपदीचा पिता आहे, मी जर चुकत नसेल तर तो विराट राजा जो आहे तो अचल व स्थिर स्थितीचे द्योतक असा महारथी राजा द्रुपद आहे. विराट म्हणजे ज्याच्याजवळ, द्रौपदीचा पिता नाही, माफ करा, द्रुपद हा द्रौपदीचा पिता आहे. आणि
जो यत्र तत्र सर्वत्र गोविंद 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 किंवा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप अशी ज्याची स्थिती झाली त्याला पूजा ध्यान जप त्यासी नाही. म्हणजे विराट जिकडं तिकडं प्रत्येक ठिकाणी भगवंतालाच पाहतो असा तो जो विराट राजा आहे, ज्याच्या घरी या विराट राजाच्या नगरीमध्ये हे 12 वर्ष राहिले होते. तर आणि द्रुपद म्हणजे कोण, तर अचल स्थिर म्हणजे जो आहे, जो कधी ढळत नाही अशा स्थितीचा द्योतक असणारा महारथी राजा द्रुपद, आणि ज्याची निष्ठा कधी ढळत नाही त्याच्याच पोटी द्रौपदी जन्माला येत असते. धृष्टकेतुश्चेकितान काशीराजश्च वीर्यवान. पाय पांडवांचं सैन्य आहे, आपल्याजवळ कोण कोण असलं पाहिजे या त्या सैन्याचं वर्णन आहे आपल्या. पुरोजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवान. धृष्टकेतू म्हणजे कर्तव्यामध्ये दृढ असणारा, चेकितान म्हणजे स्वैर बहिर भटकणाऱ्या मनाला लगाम घालून योग्य स्थळी मन स्थिर ठेवणारा, आणि काशी राजा म्हणजे जो आहे तर कायारूपी काशीमध्येच साम्राज्य ज्याचं आहे तो जीव. पुरुजित म्हणजे स्थूळ सूक्ष्म व कारण अशा शरीरावर विजय मिळवून देणारा. पुरुजित म्हणजे पूर्वार्जित, जे पुण्य आपण कमावलेलं आहे. पुरुजित म्हणजे मागच्या जन्मामध्ये जे काही पुण्य कमावलेलं आहे त्या पुण्याच्या बळावर वेळ आली की आत्मस्वरूपाला जिंकून देण्यासाठी साह्य करणारा तो पुरुजित. जसं चित्रकेतू म्हटलं की मागच्या जन्मामध्ये आपण जे काय कर्म केलेले आहे ते सर्व कर्म आपल्या चित्तावर अंकित करून ठेवणारा तो चित्रकेतू. तो कुठं दुसरीकडं नाही, आपलं चित्त म्हणजेच चित्रकेतू आहे. आणि मग त्याचंच नाव चित्रगुप्त पण आहे. गुप्तपणे आता सध्या हे कर्म सुरू आहे याचे फोटो काढणारा आणि आपल्या चित्तामध्ये संस्कार करून ठेवणारा तो चित्रगुप्त किंवा चित्रकेतू. पुरुजित म्हणजे स्थूल सूक्ष्म व कारण या सर्व शरीरावर विजय मिळवून देणारा पूर्वकर्मानं पूर्वपुण्यानं. कुंतीभोज म्हणजे कर्तव्याच्या साह्याने मृत्यूलोकावर विजय मिळवणारा, आणि सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ. शैब्य म्हणजे सत्य व्यवहार करणारा, त्याचं नाव शैब्य आहे. जो सत्य व्यवहार करतो तो शैब्य. युधामनुश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्वैव महारथा. या पुण्यवान पांडवांच्या सैन्यामध्ये या सत्प्रवृत्तीमध्ये अजून कोण कोण साह्यकारी झालं, तर युद्धाला आवश्यक असणारी मनोधारणा असणारा पराक्रमी युधामन्यू, ज्याच्याजवळ उत्तम प्रकारचं ओज म्हणजे वीर्य आहे, म्हणजे जो ब्रह्मचारी आहे. तेज आहे असा उत्तम औजा, ज्याच्याजवळ ब्रह्मचर्याचं तेजसुद्धा आहे ओजसुद्धा आहे असा उत्तम औजा, म्हणजे भक्कम ज्याचा आधार आहे, ज्याचं पाठबळ. खरं म्हणजे साधना करताना या 2 गोष्टीचंच पाठबळ असतं. एक तो वीर्यवान असावा आणि ते वीर्याचं तेज त्याच्याजवळ असावं. म्हणून ज्याची ऊर्जा शक्ती ऊर्ध्वगामी होते त्याचं तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत असते. आणि या तेजाचं पाठबळ मिळालं साधना करताना, आत्मस्वरूपाची प्राप्ती करताना, की मनुष्य निर्भय बनतो. अशा भक्कम आधारामुळे जो निर्भय आहे असा सुभद्रा पुत्र अभिमन्यू, म्हणून त्याने इतक्या योद्ध्यांशी युद्ध केलं, लढा दिला अभिमन्यूनं. ध्यानरूपी द्रौपदीचे 5 पुत्र. ध्यानरूपी आपण जेव्हा सतत रोज ध्यान करतो ना, त्यावेळेस आता माझं सध्या गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे आणि त्याच्यामुळंच हे पायांची हालचालही आहे. गुरुचरित्राचे अध्याय झाले आणि दुसरा एक अध्याय झाला, साधना झाली, आणि म्हणून शेवटी हा व्हिडिओ आहे. तर पाय एवढं मोठं शरीर घेऊन बसायला मान्यता देऊन नाही राहिलेले आहेत, म्हणून ही शरीराची हालचाल सुरू आहे. तर असं 5 दिवस झाले पारायणाला, आता 2 दिवस राहिलेला आहे. त्याच्यामुळे सध्या ध्यानाला सुट्टी आज दिलेली आहे. परंतु जो रोज हे ध्यान करतो त्या ध्यानरूपी द्रौपदीचे हे 5 पुत्र कोणचे? ईश्वराविषयी वात्सल्य, ईश्वराचं लावण्य, ईश्वराचा गुण सहृदयता,
सर्वांमध्ये सर्वांच्यासाठी चांगली भावना, सर्वांच्यासाठी मनामध्ये सौम्यता व स्थिरता हे सर्वजण द्रौपदीचे 5 पुत्र थोर महापराक्रमी या सत्प्रवृत्तीच्या सैन्यामध्ये आहेत. साधनेच्या मार्गावर वाटचाल करण्याची त्यांची संपूर्ण योग्यता आहे आणि त्यांची क्षमता आहे. अशा प्रकारे पांडवाच्या पक्षातील दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या 15-20 योद्ध्यांची नावे दुर्योधनानं उपहासानं आपल्या गुरूंना सांगितली. असत प्रवृत्तीचा राजा असूनही मोहामुळे सत्प्रवृत्ती समजणे शक्य होता असत वृत्तीकडं, परंतु मोह होता. म्हणून तिकडं काय चाललं, एखाद्या माणसाला दुसऱ्या माणसाचं वैर असलं ना, तो सतत त्याच्यात डोकावून पाहिजे, कोणाला विचारून काय सुरू आहे त्यांचं, कसं चाललं आहे त्यांचं. तो इकडून तिकडून त्याचा फीडबॅक घेतो. दृष्ट प्रवृत्तीचा जो माणूस असतो ना, तो सत्प्रवृत्तीच्या माणसाचा फीडबॅक घेतो. त्यांचं काय सुरू आहे. आणि एखादी खिंड त्याला सापडली दुसऱ्याच्या सांगण्यातून की तो काय म्हणतो, त्यांचं असंच होणार होतं ना, आमचं त्यांनी किती वाईट केलं. आणि याचा अनुभव या नश्वर संसारात आपण नेहमी घेत असतो. तर या असत प्रवृत्तीचा राजा असूनही या मोहाला सत्प्रवृत्ती म्हणून समजणे शक्य होते. मोह कारण त्याला तसे करायला बाध्य पाडतो. यानंतर स्वतःच्या पक्षातील योद्ध्याविषयी आता दुर्योधन द्रोणाचार्यांना आपल्या पक्षामध्ये असत प्रवृत्तीमध्ये कोणते युद्ध सांगितले आहे योद्धे आहेत ते तो सांगतो. जर बाह्य युद्ध असेल तर आपल्या फौजेची बढाई त्यानं मारली असती. येथे विकार कमी सांगितले गेले, कारण विकार नाशवंत असतात व त्यांच्यावर विजय प्राप्त करायचा असतो. फक्त 6-7 विकारच त्याने सांगितले, ज्याच्या अंतरंगामध्ये संपूर्ण बहिर्मुखी प्रवृत्तीचा वास आहे. तर त्यांना आता कारण विकार येतात आणि नष्ट होतात, म्हणून इथं त्याची जास्त चर्चा असत प्रवृत्तीच्या विकारी योद्ध्यांची चर्चा जास्त केलेली नाही. आणि जास्त चर्चा न करता, कारण की आता दुर्योधनाच्या सेनेमध्ये सगळे बाह्य प्रवृत्तीचेच योद्धे आहेत, त्याच्यामुळं त्यांचा जास्त विषय मांडलेला नाही. ते योद्धे कोणचे आहेत ते आपण उद्या 7व्या श्लोकामध्ये पाहू. आपला वेळ संपलेला आहे. आपल्या आजची झालेली सेवा याच ठिकाणी सद्गुरूच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. वेळ खूप कठीण आहे. हरिओम हरिओम हरिओम.